नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या कणकेचा स्टफ्ड कुलचा। रेसिपी एंडपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मैद्याचा वापर न करता घरच्या घरी स्टफ्ड कुलचा कसा करायचा इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे। आता हे सगळं छान कालवून घ्यायचं। यात मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दही आहे। यात मैद्याचा वापर केलेला नाही आहे, करून घ्यायचं। थोडीशी सैल कणिक कालवून घ्यायची आहे। आता थोडंसं तेल लावून हे छान मळून घ्यायचं आहे। बघा, हे नॉर्मलपेक्षा थोडीशी सैल आहे ही कणिक। आता मी ह्याला तेल लावून मळून घेते। मळून घ्यायचं आहे। कणिक रेडी आहे। हे नॉर्मलपेक्षा थोडीशी मऊ आहे ही कणिक, ठीक आहे। आता आपण ह्याला झाकून एक अर्धा तास तरी कमीत कमी भिजत ठेवायचं आहे। ह्याला एक साईडला ठेवून देऊया। इथं बटाटे, उकडलेले बटाटे आहेत। हे याचं साल काढून यांना किसून घ्यायचं आहे। ह्याला स्मॅश जरी केलं तरी गाठी उरल्या नाही पाहिजेत बटाट्यात। ह्याला मी किसून घेते साली काढून। बटाटे साल काढून रेडी आहेत। आता मी ह्याला छान किसून घेते। किसून घेऊ शकता किंवा तुम्ही पावभाजीचं मॅशर असतं त्याच्याने मॅशसुद्धा करू। बटाटा मॅश करून रेडी आहे। बटाटा पूर्ण गार होईपर्यंत यात कुठल्याही प्रकारचे मसाले मिक्स करायचे नाही आहेत। बटाटा थंड झाल्यानंतरच, नाहीतर बटाटा पाणी सोडतो आणि मग पराठे करता येत नाहीत। मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि आपल्याला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने हिरवी मिरची। मी इथं 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि ह्याला फार बारीक नाही, अगदी भरड वाटून घ्यायचं आहे। हे भरड वाटून रेडी आहे। याला एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे। कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची। इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलं की सगळे मसाले तेलात घालायचे आहेत। तेल तापलं आहे, यात मी थोडंसं जिरं, अगदी थोडेसे ओवा, पाव टीस्पून ओवा, हे छान तडतडलं की एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरीचं जे वाटण केलेलं आहे ते, आणि ह्याला छान परतून घ्यायचं। रेडी आहे। मी बंद करते ह्याला आता। बटाटा पूर्ण थंड झाला आहे आणि मसालासुद्धा थंड झाला आहे। आता मी हिरवी मिरची, आलं लसूण ह्याची फोडणी मसाल्याचं केले होते। हा मसाला परतलेला हा मी यात घालते। मीठ घातलेलं नाही आहे, मी आता मीठ घालते। याच्यात छोटा चमचा काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ। आता हे छान कालवून घ्यायचं आहे। मसाला छान मिक्स झाला आहे बटाट्यात। आता कुलचे लाटायला घेऊया, स्टफ कुलचे। इथं मी एका वाटीत पाणी घेतलं आहे। हे साधं स्वच्छ पाणी आहे। आता पुढे तुम्हाला कळेल मी कुठं करते। छोटं पोर्शन घेतलं आहे मी कणकेचं। आता ह्याच्यात स्टफ करायचं आहे। खूप जास्ती पराठ्यासारखं स्टफ करायचं नाही आहे, कारण हे सैल आहे। स्टफ करून हे क्लोज करून घ्यायचं। राईट, आता आपण ह्याला लाटून घेऊया। थोडंसं कोरडं पीठ लावलं एका बाजूला आणि एका बाजूला कलौंजी, हे ऑप्शनल आहे, आणि थोडीशी कोथिंबीर। आता मी हे लाटायला सुरू करते। हे कम्प्लीटली ऑप्शनल आहे, पण लावलं की छान दिसतं ते। अगदी परफेक्टली गोलच काही लाटायचं नाही आहे ह्याला।
हे मी थोडंसं एलॉंगेटेड करते आहे. तोपर्यंत मी एकीकडे तवा तापवायला ठेवलेला आहे. खूप मोठे मोठे करायचे नाही आहेत कुलचे, एकदम परफेक्ट आहे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही. आता ह्याला आपण तव्यावर भाजून घेऊया. आता तवा छान तापला आहे. मी तव्यावर छान पाण्याचा हपका मारते आणि हा कुलचा ह्याच्यावर घालते. थोडं साईडला अजून थोडंसं पाणी आणि इमिडिएटली ह्याला झाकून ठेवायचं आहे. आता फर्स्ट साईड मी चेक करते. आता ही फर्स्ट साईड मी फ्लिप करून घेते. काय मस्त फुगलाय. ह्याला छान खरपूस भाजून घ्यायचं. बाहेरून हे कुरकुरीत झालं पाहिजे. काढून घेऊया ह्याला. आता या साईडला सुद्धा तूप लावून घेते. ह्याला छान खरपूस भाजायचं आहे प्रेस करून. अजून एक दाखवते मी. सेम प्रोसिजर आहे. मी हे स्टफ हे क्लोज करते. मैद्याचा वापर केलेला नाही आहे म्हणून थोडंसं कोरडं पीठ लावावं लागतं आहे. मैद्याचा वापर जर केला तर कोरडं पीठ लावायची गरज पडत नाही. हे मी पूर्ण कणकेचा वापर केली आहे. तुम्ही अर्ध कणिक अर्ध मैदासुद्धा वापरू शकते. हे कुलचे रेडी आहेत आपले. हे व्हाईट बटरबरोबर मी ह्याला सर्व करते. तुम्ही ह्याला तुपाबरोबर दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. एकदम क्रिस्पी झालेत बाहेरनं आणि आतनं सॉफ्ट. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.